आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणजेच IMFच्या एप्रिल 2026च्या अंदाजानुसार भारत जगातील 4थ्या क्रमांकावरून 6व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. कागदावर हे फक्त 2 स्थानांचे नुकसान वाढत असले तरी यामुळे मोठा प्रश्न निर्माण झालाय. आधीची प्रगती ओव्हरहाइप होती की हा तात्पुरता बदल आहे? खरे तर रँकिंग मध्ये घसरण हे एका कारणाने होत नाही. चलनाची चढउतार, जागतिक मागणीतील घट आणि देशांतर्गत वाढीतील त्रुटी ही सर्व घटक जबाबदार असतात. चीन, जर्मन आणि जपान सारख्या अर्थव्यवस्था स्थिर होत असताना भारताचा वेग ती जागा टिकवण्यासाठी पुरेसा पडला नाही. भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती भारत अजूनही वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. प्रश्न कोसळण्याचा नाही तर सातत्याचा आहे. रचनात्मक खोलीशिवाय झालेली वाढ रँकिंग टिकवू शकत नाही. खरा प्रश्न आपण खाली का पडलो हा नसून पुन्हा वर येण्यासाठी आणि तिथेच राहण्यासाठी काय केले जात आहे हा आहे. कारण जागतिक अर्थकारण हाईपने हायलाइट्स मिळतात तर प्रत्यक्षात कामगिरीने रँकिंग मिळते. अशाच घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र.